सरपंच ताई नमस्कार. नमस्कार सर. आता तुमच्या गावाच्या शेजारी टेमदरा गावामध्ये एक कला केंद्राचं मोठं काम सुरू आहे. टेमदरा गावचा पूर्णपणे त्या कला केंद्राला विरोध आहे. तुम्ही सरपंच म्हणून याकडे कसं पाहता? सर, पठारावरील आणे हे सर्वात मोठं गाव आहे. आणे, नावणे, शिंदेवाडी, पेमदारा असे 4 गावं मिळून आणे पठार म्हणून जुन्नर तालुक्यात ओळखला जातो. आणे पठार खरं तर जुन्नर तालुक्याचं शेवटचं टोक आहे आणि आणे पठार हा नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून आणे पठाराची ओळख आहे. फक्त पेमदारा गावाचाच नाही तर आणे पठारावरील 4ही गावांचा आणि आमच्या आणे गावाचा देखील या कला केंद्रासाठी प्रखरतेने विरोध आहे. हे कला केंद्र या ठिकाणी झालं नाही पाहिजे आणि आमच्या आणे गाव म्हणजे रंगदास स्वामी महाराजांच्या वास्तव्याने पावन आणि पुनीत झालेले हे गाव आहे. आमच्या गावात जे काही अखंड हरिनाम सप्ताह आमच्या गावात ज्या काही यात्रा असतात त्या यात्रांना तमाशा किंवा घुंगरू आमच्या स्वामींना चालत नाही. आमचे स्वामी म्हणजे योगी पुरुषा असल्यामुळे आमच्या गावामध्ये घुंगरू वाजलं जात नाही. आमच्या स्वामींना घुंगरू चालत नाही. त्यामुळे आमच्या गावात जे काही यात्रा उत्सव भरवले जातात त्या सर्व यात्रा उत्सवांना तमाशाऐवजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यामुळे आमच्या स्वामींची जी परंपरा चालत आलेली आहे आतापर्यंत घुंगरू नाहीच वाजलं पाहिजे. आणे गावातच नाही तर आणे गावाच्या आजूबाजूला पंचक्रोशीत देखील घुंगरू नाही वाजलं पाहिजे आणि म्हणून या कला केंद्राला आमच्या आणे गावचा पूर्णतः विरोध आहे. पण आता त्या कला केंद्राला सरकारने परमिशन देखील दिलेली आहे. मोठ्या बांधकाम क्षेत्रामध्ये ते बांधकाम देखील जोरात सुरू आहे. आता तुमचा विरोध करून काय होणार? सर, खरं तर ते जे कला केंद्र होते ते आमच्या कार्यक्षेत्रात होत नाही. परंतु सरकारने जरी परमिशन दिली असेल तरी संपूर्ण जनता जर पेटून उठली तर सरकारलाही कुठेतरी थांबावंच लागेल आणि ते कला केंद्र जर चालू झालं तर याच्यावर सर्वसामान्य आमच्या पठारावर जी सर्वसामान्य जनता आहे या सर्वसामान्य जनतेचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. म्हणजे जे लोकांचे संसार आहेत ते उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की दिवसेंदिवस त्या लोक चुकीच्या मार्गावर जातात आणि संसार उद्ध्वस्त होणारच. त्याच्यामुळं हे कला केंद्र चालू नाही झालं पाहिजे आणि जरी चालू झालं तरी आम्ही सर्व पठार भाग असेल किंवा आणे पंचक्रोशी असेल सर्वजण या कला केंद्राच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या तालुक्यात 14 नंबरला देखील कला केंद्र आहे, ते चालू आहे. मग इथं का नको असं देखील मतप्रवाह आहे. नाही सर, 14 नंबरला कला केंद्र आहे मान्य आहे, परंतु 14 नंबरची ओळख काय आहे? कला केंद्र म्हणून 14 नंबरला ओळखलं जातं. परंतु आमच्या आणे पठाराची ओळख ही रंगदास स्वामींच्या नावाने ओळखलं जातं. आजही तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात रंगदास स्वामी म्हटलं की लोकांना लगेच आणे गाव आठवतं. त्यामुळे आमच्या गावाची जी ओळख आहे, जी स्वामींच्या नावाने ओळख आहे, ती स्वामींच्या नावानेच अबाधित राहिली पाहिजे. कला केंद्राच्या माध्यमातून आमच्या गावांचं नाव नक्कीच बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही. कला केंद्र हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही. आम्ही सर्व नियम अटी सगळ्या मान्य करून आम्ही हा कला केंद्र सुरू करत आहोत असं ते कला केंद्र चालवणाऱ्या महिला सांगतायत. त्यांनी जरी काही सांगितलं तरी सर, त्यांनी आपल्याला सांगितलं आम्ही नियम आणि अटी पाळू, परंतु असं कधीच होत नाही. प्रत्येक गोष्टीला तुम्हालाही माहिती आहे, प्रत्येक गोष्ट बंद दाराआड काय होतं किंवा काय होईल नाही होईल याच्याबद्दल आमचं काही मत नाही. पण हे कला केंद्र झालंच नाही पाहिजे. कारण कला केंद्र म्हटले की लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो आणि कला केंद्राने खूप लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल किंवा तरुण पिढी बर्बाद होईल. आणि अजून आमच्या गावाला एकतर 4 महिने पाणी नसतं, दुष्काळ असतो, दुष्काळी परिस्थिती असते. आधीच आमच्याकडे लोकांना म्हणावं असं रोजगाराचे साधन उपलब्ध नाही. त्यातूनही असं काही झालं तर अजून वाईट वळणावर लोक जातील आणि गाव किंवा घरं उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे कला केंद्र नाहीच झालं पाहिजे. ज्या नाचणाऱ्या महिला आहेत त्यांना रोजगार नाही म्हणून आम्ही इथे कला केंद्र सुरू केलंय आणि ते तिथे डान्स करतील त्यामुळे त्यांना रोजगार भेटेल असं त्या कला केंद्र चालवण्याचं म्हणणं आहे. काय सांगाल? त्यांचा रोजगार फक्त पेमदारातच कला केंद्र चालू केल्यावर रोजगार भेटेल का? असं काही नाहीये. फक्त कला केंद्रातच रोजगार उपलब्ध होतो का? आणि त्यांच्या रोजगारासाठी आमच्या गावचं का, लोकांचं भविष्य का उद्ध्वस्त करायचं, लोकांचे संसार का मोडायचे?